वाट तुझ्या होकाराची. भाग 6. प्रसन्न खाली निघून गेला. अभय मात्र अजूनही त्या चंद्राकडे एकटक बघत होता. निलेश आणि गणेश दोघेही त्याच्या खांद्यावर हात टाकत, "बाई, आम्ही आहोत तुझ्यासोबत. आम्हाला तुझा आनंद जास्त महत्त्वाचा आहे आणि राही दीदीला वहिनी म्हणून हाक मारायला नेहमीच आवडेल आम्हाला." बाई खुश तर आम्ही खुश. लगेच दोघांनीही अभयला मिठी मारली. "बाई, लवकर होकार मिळव आणि एकदाचा मोकळा हो. म्हणजे मी देखील माझ्यासाठी मुलगी शोधायला सुरुवात करणार." गणेशने तो हसावा म्हणून भंगार जोक मारला आणि तिघेही हसायला लागले. तिघेही पासरवलेल्या गाड्यावर येऊन आडवे झाले. अभय अजूनही आकाशात बघत होता. "नील्या, तिला बघितल्यापासून वेगळीच ओढ जाणवते का कुणास ठाऊक. पण खरंच हे आकर्षण नाही तर प्रेम आहे, असं माझं मन मला ओरडून ओरडून सांगते. तुला काय वाटतं याबद्दल?" "बाई, मला वाटतं तू नुसतंच प्रेमात पडला नाही, तर पुरता आपटला आहे असं मला वाटतं." निलेशने अतिशय गंभीर स्वरात उत्तर दिलं आणि अभयने त्याला मारायला सुरुवात केली. "बाई, बाई, बाई, थांब. अशाने सर्व सिक्रेट वाया जाईल. तोच तर आहे आपला खुफिया एजंट. तोच नसला तर मिशन अव्याबाईचं लग्न कसं पूर्ण होणार?" गणेशने आपला स्पेशल टॅलेंट वापरत अभयपासून निलेशची सुटका केली. "आता सोडतो, पण लक्षात ठेव, पुन्हा हाती लागला तर हाडच मोडीन तुझे." अभयने धमकावत त्याला सोडलं. "आई गं, भाई, परदेशात बॉक्सिंगची ट्रेनिंग घ्यायला गेला होतास की काय? जरा जास्तच जोर आलाय तुझ्या अंगात." थेट स्वर्गाच्या दारातून परत आल्याची फिलिंग आली. आपली मोडलेली हाडं सरळ करत निलेशने अभयला विचारलं. विचार करत उशिरा तिघेही झोपी गेले. प्रसन्न खाली आपल्या खोलीत शिरला. श्रेया मात्र त्याची वाट बघत कधीच झोपली होती. नक्कीच रागवली असणार हे त्याला चांगलंच माहीत होतं. मनातच अभयला शिव्या घातल्या त्याने. लगेच कपडे बदलत बेडवर येऊन आडवा झाला. श्रेयाला मागूनच मिठीत घेत त्याने मानेत चेहरा खुपसला. "सॉरी जान, उशीर झाला मला यायला." तिने काहीही न बोलता होकार भरला. मात्र दुसऱ्या क्षणाला तिने डोळे उघडले. "अहो, आज पुन्हा सिगारेट?" सहजच. आव्या आला म्हणून. सांगू नको कोणाला." तिनेही होकारार्थी मान हलवली. प्रसन्नाने तिला आपल्या मिठीत ओढत कपाळावर ओठ टेकवले आणि झोपी गेली. राही खोलीत आल्यापासून नुसताच विचार करत होती. अभयची नजर नुसतीच तिला छळत होती. कितीही नाही म्हटलं तरी लक्ष जात असे. त्याच्याबद्दल तिला अजूनही काहीच माहिती नव्हतं. 4 वर्षाआधी तिने तिच्या प्रिय व्यक्तीला गमावलं होतं. त्या धक्क्यातून सावरायला तिला बरेच दिवस लागले. मात्र तिने पुढे जाण्याचा विचार केलाच होता. अनेक लोकांनी मागणी देखील घातली लग्नासाठी. एकाविषयी पण तिला ती ओढ जाणवली नाही. आज अभयला बघून न जाणे तिला सूरजची आठवण आली. विचार करत तिचाही डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं सवरं आवरत राही बँकेत जायला निघाली. आज तिला जरा उशीरच झाला होता. अभय अजूनही लोळत पडला होता. वरती कालचा प्रवास आणि मग उशिरा झोप, त्यामुळे सकाळ झाली तरी उठायचं नाव येईना. गणेश सकाळीच उठून हॉस्पिटलला निघून गेला होता. निलेश जिममध्ये घाम गाळत बसला होता. प्रसन्न कधीच आपल्या ऑफिसला निघून गेला होता. खालून प्रियाने आवाज दिला, "अभ्या, बाई उठ, काकी येत आहे तुला उठवायला." तिने आवाज दिला. अर्ध्या झोपेत असलेला अभय लगेच जागी झाला. आईचं नाव ऐकून पळतच खाली जायला निघाला. त्याच वेळी राही देखील दाराला कुलूप लावत वळणार तर अभय येऊन तिला धडकला. ती पडणार त्याच्या धक्क्याने. त्याने तिला कमरेत हात घालत सावरलं. खाली उभी असलेली प्रिया डोक्यावर हात मारत आत निघून गेली. अभय तिला धरून तसाच उभा होता, अगदी तिला बघून संमोहित झाल्यासारखा. आपल्याच तंद्रीत बोलून गेला, "क्वीन ऑफ माय हार्ट." राहीने मात्र लगेच भानावर येत त्याला बाजूला सारलं आणि मोठमोठी पावलं टाकत निघून गेली. ती गेली त्या दिशेने बघत अभयने हसतच केसात हात फिरवला आणि खाली निघून गेला. खाली जात त्याची आई काही बोलणार त्याला त्याआधीच, "मम्मी प्लीज झोपू दे, आजच्या दिवस खूप थकलोय मी." लगेच रूममध्ये शिरत त्याने एसीचं टेम्परेचर सेट करत पुन्हा बेडवर लोळत पडला. घरच्यांना देखील माहीत होतं एकदाचं रुटीन सुरू झालं की त्याला वेळ नसतो, म्हणून कोणीच काही बोललं नाही. दुपारी 5च्या आसपास अभय झोपून उठला. लगेच बाथरूममध्ये शिरत फ्रेश होऊन बाहेर आला. इकडे तिकडे नजर फिरवली. पप्पा नुकतेच बाहेरून आले होते. अभय दिसताच, "अभ्या, पाणी आणि एक ग्लास," म्हणून सांगितलं. त्यानेही हो म्हणत पाणी घेऊन आला. आज जात 4 कप चहा ठेवला. बाहेर त्याने वडिलांना 1 कप देत आजी आजोबांना 2 कप देऊन आला. वडिलांच्या बाजूला बसत त्याने टीव्ही सुरू केला. "पण मम्मी पप्पा कुठे गेली?" चहा घेता घेता त्याने विचारपूस केली. "मार्केटला." "एकटी?" अभयने पुन्हा विचारलं. "सर्वच गेल्या, फक्त आपण आहोत घरी."
पप्पांनी त्याला सांगताच अभय खुश. हळूच कानाजवळ जात, "पप्पा, एक सिक्रेट आहे. आधी प्रॉमिस करा, कुठेही जाऊन तोंड उघडणार नाही तुम्ही." त्याचं सिक्रेट असलं की तो नेहमी असाच करायचा आणि त्यांनाही मजा यायची. इकडे-तिकडे पसरवायची. कितीही प्रॉमिस घेतली तरी ते इकडे-तिकडे पसरवणार नाही हे तर अशक्य, पण वडिलांना सांगितल्याशिवाय त्याच्या जीवालाही चैन पडेना. लेकीन, 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 बाप शिर तो बेट सव्वा शिर असंच होतं त्यांचं. त्यांनीही डुलू-डुलू मान हलवली. "पप्पा, मी तुमच्यासाठी सून शोधली आहे आणि हे सिक्रेट आहे, लक्षात ठेवा." त्याने सांगताच अभयचे वडील उभे झाले. त्यांना तर मुलाने सिक्रेट नाही, तर शॉकच दिला होता. "काय? सून शोधली तू आमच्यासाठी?" सरळ उठून उभे झाले ते. त्यांना उठवलेलं बघून अभयने हाताला धरत त्यांना पुन्हा खाली बसवलं. "पप्पा, एकदा सांगितलं ना सिक्रेट आहे, ओरडून आता काय पूर्ण घराला सांगणार का?" त्यांनी तोंडावर बोट ठेवत अगदी हळू आवाजात त्याला विचारलं. "सुनबाईचा फोटो दाखवू की?" "अहो पप्पा, फोटो काय बघता? भेटच करून देईल. थांब थोडे दिवस." अभयने त्यांना सांगितलं आणि तेही शांत झाले. चहा झाला तसं अभय कप आत नेऊन ठेवायला गेला. जातच होता की पप्पांनी अडवलं. "अभ्या, सून आहे तरी कोण? ते तरी सांग निदान." पूर्ण न्यूज दिली तर पप्पा अख्ख्या वाड्यात दवंडी पिटणार. म्हणून मग त्यानेही आपलं शांतीर दिमाग चालवत त्यांना सांगितलं, "पप्पा, फॉरेनची पाटलीन आणणार मी या वाड्यावर हुकूम गाजवायला." हसतच आत निघून गेला. वडील मात्र आपल्या सोन्यासारखा लेक फॉरेनची पोर आणणार म्हणून डोक्याला हात लावून बसले. दिवसभर राही नुसतंच अभयने तिच्यासाठी वापरलेल्या शब्दाबद्दल विचार करत होती. हृदयाच्या एका कोपऱ्यात त्याच्या शब्दांनी घर केलं होतं. राहून राहून ओठांवर त्याचेच शब्द होते. सर्व विचार बाजूला सारत तिने आपली कामं आटोपली आणि घरी जायला निघाली. घरी येत फ्रेश झाली तोपर्यंत सर्व काकी देखील घरी परतल्या होत्या. उद्यापासून 3 दिवस बँकेला सरकारी सुट्ट्या होत्या. त्यामुळे तिने निवांत घरी येत आधी कॉफी घेतली आणि स्वयंपाक करून मग खाली आपला लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन निघाली. खाली आली तर आजोबा आणि आजी बसलेच होते. गणेश नुकताच हॉस्पिटलमधून परतला होता. प्रिया फोनमध्ये टाइमपास करत बसली होती. निलेश नव्हताच घरी. प्रसन्न देखील यायचा होता. बाकी सर्व पुरुष मंडळी चहा घेत गप्पा मारत बसले होते बाहेर कट्ट्यावर. रीना आणि अभय, मनीषा, अभयची आई, तिच्या मागे तिचा पदर पकडून नुसतेच तिच्या मागे मागे फिरत होते. "काकी, दे ना उद्या डोसा आणि इडली बनवून. बघ ना दादा, किती दिवसांनी परत आलाय. आम्ही करतो ना तुला मदत हवी तेवढी. प्लीज मम्मी, हो म्हण ना." अभय देखील विनवणी करत होता. "नाही म्हणजे नाही. मला उद्या वेळ नाही." काकी त्यांच्या अशा वागण्याने वैतागल्या होत्या. राही नुकतीच खाली आली. त्या दोघांना असा हट्ट करताना बघून तिने इशारानेच प्रियाला काय चाललंय विचारताच तिने खांदे उडवले. ते दोघं मागे-मागे आणि काकी आपलं काम आवरत असताना त्या बाहेर आल्या. "मम्मी, कर ना गं प्लीज." अभयने अगदी निरागसपणे त्यांना पुन्हा एकदा विनवणी केली. राहीने त्याला असं लहान मुलांसारखं आईचा पदर पकडून मागे फिरताना बघताच तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. अभय मात्र लगेच त्यांच्या मागे लपला. "काकी, काय झालं?" राहीने विचारताच त्या तिच्यावरही ओरडल्या. "तुला कितीदा सांगितले गं काकी नको म्हणत जाऊ म्हणून. हवं तर आत्या म्हण, पण काकी नको." तिने हे होकारार्थी मान हलवली आणि पुन्हा एकदा सौम्य शब्दात विचारले, "काय झालं आत्या? का तुम्ही एवढं वैतागलेल्या दिसताय?" "अगं नुसताच गोंधळ घातलाय दोघांनी. उद्या इडली आणि डोसा बनव म्हणून." "एवढंच ना? मी आधीच रेडी केले सर्व. उद्या मी करते, तुम्ही असू द्या." राहीने लगेच त्यांना सांगितलं आणि इकडे हे दोघेही खुश. अभय तर तिने आपल्या आईला आत्या म्हटलं तेव्हाच आनंदी झाला होता आणि उद्या तिच्या हातची चव चाखायला मिळणार म्हणजे साहेबांसाठी सोने पे सुहागच जणू. आता कधी-कधी उद्याचा दिवस उगवतो आणि ती इडली बनवते असं झालं होतं अभयला. आता कुठे दोघांनीही मनीषाचा पदर सोडला. सुटले रे बाबा एकदाचे म्हणत त्याही आत निघून गेले. रीनाने लगेच अभयला धक्का देत हळू आवाजात, "भाई, मजा आहे तुझी यार. होणाऱ्या वहिनी पहिल्यांदा तुझ्यासाठी काहीतरी बनवणार. या तुला कोणी सांगितलं गं हे सिक्रेट? सांगायचं काय आहे दिसतंयच ते. आणि तुझी बहीण ना, मग तुला ओळखायला वेळ कसा लागणार?" हिहिहि. दात दाखवत ती पुढे पळाली आणि अभय तिच्या मागे. बाहेरून मोठे काका येत होते, प्रसन्नाचे वडील. त्या दोघांना असं पळताना बघून लगेच ओरडले, "अभ्या, लहान आहेस का लेका? असं घरात कोणी पळतं का? तुमच्या धक्क्याने कोणी पडलं तर? नुसताच गोंधळ घालत असता सर्व." काकाच्या आवाजाने दोघेही शांत झाले आणि पाळायचे थांबले. काका जरा स्ट्रिक्ट होते म्हणून सर्व लगेच घाबरायचे त्यांना.
ते दोघं शांत झाले तसे काका बडबडत घरात निघून गेले. लहान आहे अजून, नुसता गोंधळ घालत असतो. कोण म्हणेल याला डॉक्टर आहे म्हणून आणि आता तर काय फॉरेनची सून आणतोय घरात, आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला. मोठे काका तर आत निघून गेले, पण जाताना मात्र घरात बॉम्ब टाकून गेले. त्यांचे शब्द ऐकून तर अभयला कुठे लपून कुठे नको असंच झालं होतं. बाकी जेवढी मंडळी तिथे उपस्थित होती, तेवढे सर्व त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होते. काकाच्या मागोमाग अभयचे वडील आणि दोन्ही काका देखील आत शिरले. अभय पळतच त्यांच्याजवळ जात, "पप्पा, यापुढे मी तुम्हाला कधीच कोणती सिक्रेट गोष्ट सांगणार नाही. पूर्ण वाड्यात तुमच्यामुळे माझी बदनामी झाली. काय तर मिऱ्या वाटणार म्हणे माझी बायको सर्वांच्या डोक्यावर." अभय पाय आपटतच घरात निघून गेला आणि आता मोहनराव पुरते अडकले जाळ्यात. ते काही उत्तर देणार त्याआधीच प्रसन्न मागून आत आला. त्यांनी सर्वांच्या गोष्टी आधीच ऐकल्या होत्या. "मस्करी करतोय तो. तुम्ही मिळून बघा मुलगी आणि हो, अजून 2 दिवस आहे. तू घरी जरा कमी ओरडा त्याला. नाहीतर मग तोंडही दिसत नाही त्याचं. आणि काका, तुम्हाला माहिती आहे पप्पाचा स्वभाव. मग उगाच त्यांच्या समोर असले विषय काढत जाऊ नका." मोहनराव देखील होकारार्थी मान हलवत निघून गेले. राही मात्र तिथेच बसून होती. पण तो फॉरेनची सून आणणार म्हणून तिचं मन जरा खट्टू झालं. जेव्हा प्रसन्नाने तो मस्करी करतोय म्हणून सांगितलं, तेव्हा कुठे तिचा चेहरा खुलला. पण लगेच त्याने मुलगी पहा म्हणून सांगताच पुन्हा तिचं नाराजगी चेहऱ्यावर पसरली. तरी सर्वांना नॉर्मल दाखवत ती तिथेच थांबली. अभय आत निघून गेला, मात्र बाकी घरचे तिथेच बसून होते. काही वेळात निलेश घरी परतला. फ्रेश होऊन त्याने थोडीफार राहीला मदत केली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला राहीला जाग आली. फ्रेश होत तिने सर्वात आधी सांबार रेडी केला आणि कॉफीचा कप हाती घेत बाल्कनीमध्ये जाऊन बसली. वाड्याच्या बाजूला खाली असलेला प्लॉट, तिथे घरच्या सर्व गाड्या पार्क करून राहत. तशी ती जागा त्यांचीच होती. पूर्णपणे तिथे चौपेर भिंती बांधून गेट बसवण्यात आले होते. एका बाजूला एक छोटंसं ऑफिस देखील तयार केलं होतं. आत आले. राहायला आल्यापासून गाड्या नेहमी तिथे झाकलेल्या बघितल्या. एक टू व्हीलर, एक फोर व्हीलर आणि आता 5ही बहीण-भाऊ त्या टू व्हीलरच्याच आजूबाजूला उभे होते. अभयने पुढे होत लगेच गाडीचं कव्हर बाजूला केलं आणि सर्वांनी एकच कल्ला केला. गाडी कसली? बुलेट होती. अतिशय महागातली. तेही हवी तशी तयार करून घेतलेली. अगदीच रॉयल. राही तर बघतच होती. इकडे अभयने गाडीवर बसत तिला स्टँडवरून काढत मस्त पोज दिली आणि बाकी सर्व आजूबाजूला उभे होते. मस्त सेल्फी घेत होते. पुन्हा गाडी स्टँडवर लावत सर्व कारजवळ आले. सर्वांनी मिळून कारवरील कव्हर देखील बाजूला सारलं आणि आता खरंच डोळे बाहेर याची वेळ होती राहायची. कारण अशी तशी साधारण कार नाही तर लक्झरी गाडी होती ती. BMW लेटेस्ट टेक्नॉलॉजीयुक्त आलिशान. राहीवरून सर्वांकडे बघत होती तर सर्व आपल्याच मस्तीत गुंग होते. निलेशने लगेच पाईप लावत गाड्यांवर पाणी मारायला सुरुवात केली. सर्वच आले होते तयारीने. मस्त गाडी साफ केली सर्वांनी मिळून आणि बुलेट देखील. अभयने पाईप घेत गाडीवर पाणी मारत असताना सहज लक्ष वर गेलं तर राही तिथेच बाल्कनीमध्ये बसून त्यांच्याचकडे बघत होती. निलेशचं लक्ष जाताच त्याने राहीला आवाज दिला, "दीदी, गाडीची चावी दे, साफ करून देते." तिनेही होकारार्थी मान हलवली आणि आतून चावी आणत त्याला दिली. घरात असलेल्या सर्वच गाड्या आज मस्त धुवून निघाल्या होत्या आणि सोबतच त्यांनी स्वतःलाही धुवून काढलं होतं. राही सर्व वरूनच बघत होती. "नीलू, फ्रेश व्हा सर्व आणि वर या, इडली करते रेडी तोपर्यंत." राईने सांगताच अभयच्या डोळ्यात चमक आली. रीना आणि प्रिया तर ओरडतच घरी पळत सुटल्या. लगेच रेडी होत वर निघून गेल्या राहीला मदत करायला. राहीने सर्वच रेडी केलं होतं आणि ते सर्व तयार होतपर्यंत खाली सर्वांसाठी देऊनही आली होती. आता उरले फक्त प्रसन्न, त्याची बायको आणि बाकी हे सर्व कंपनी. त्या वरच जाणार होती खायला. राहीने आधीच सर्व तयारी करून ठेवली होती डायनिंग टेबलवर. थोड्याच वेळात श्रेया, प्रसन्न आणि बाकी सर्व आली. फक्त अभय यायचा होता म्हणून थांबले होते. प्लेट्स तयार झाल्या तसा तोही पोहोचला. आत शिरला तर अगदी मस्त वाटलं त्याला. प्रत्येक वस्तू जागेवर परफेक्ट होती. इकडे-तिकडे नजर फिरवत आत शिरला. सर्व टेबलवर बसून त्याचीच वाट बघत होते. पण आता त्यालाच बसायला जागा नव्हती ना. राहीने लगेच उठत आपली खुर्ची त्याला दिली. नको नको म्हणत असतानाही तिने दुसरी आणत त्यावर जाऊन बसली. सर्वांनीच इडलीवर ताव मारला. बाकी सर्वांना तिच्या हातची चव आधीच माहीत होती. सर्वच कौतुक करत खात होते. अभय देखील मनसोक्त हव्या तेवढ्या इडली खात होता. राही मध्येच उठून किचनमध्ये गेली आणि काही डोसे बनवत घेऊन आली.
ते बघून तर अभय तर तुटूनच पडला, पण खातानाही त्याची नजर मात्र तिच्यावरच टिकून होती आणि सर्वांची नजर अभयवर. सर्वांचं आटोपलं आणि सर्व निघून गेले. निलेश, रीना आणि अभय तिघेच होते. अभय मस्त हळूहळू खात होता. बाकी दोघे हॉलमध्ये बसून मोबाईल बघत होते. राहीने त्याच्या पुन्हा ताटात इडली टाकताच त्याने मान वर केली. आजूबाजूला कोणीच नाही बघून त्याने लगेच "छान झाली इडली." तिनेही छान स्माईल दिली. "खूप सुंदर दिसतेस" हसताना बोलून लगेच उठत बाहेर निघून गेला. आणि राही मात्र तो काय बोलून गेला हाच विचार करत उभी होती. हॉलमधून आवाज आला, "दीदी, मम्मीने आज तुला खालीच डिनरसाठी सांगून ठेवलंय. सर्व मिळून आज आजोबांचा जन्मदिवस साजरा करणार आहोत." तिनेही ओके म्हणत आपली कामं आवरायला लागली. रीनाने देखील तिला थोडीफार मदत केली आणि मग दोघेही खाली निघून गेले. अभयने मस्त रेडी होत बुलेट वाड्यात घेऊन आला. गाडीच्या आवाजाने राहीने बाहेर येऊन बघितलं तर अभय मस्त टी-शर्ट पॅन्ट, डोळ्यावर गॉगल, पायात शूज आणि हातात मोठ्या डायलचं घड्याळ. केस नेहमीच अस्ताव्यस्त पण त्यातही भारी दिसत होता तो. आधीच गोरा रंग आणि तो ब्लॅक गॉगल म्हणजे कहरच. कोणीच तिकडे नाही बघत त्याने राहीला बघत छान स्माईल दिली आणि कधी नव्हे ते आज ती हसली. त्याच्याही मनाला तेवढंच सुकून. आहाहा! काय स्माईल होती भाई दादाची. निलेशने लगेच मागून येत त्याला म्हणताच लाजला. अभय मस्त केसात हात फिरवत गाडी सुरू करत दोघेही निघाले मार्केटला. "बाई, काय बोलला तू राही दीदीला?" "काय बोलणार? सांगितलं खूप सुंदर दिसतेस म्हणून." "बाई, पहिले ही बॉल में सीधा सिक्सर. मानलं तुला भाई. हॉस्पिटल कधी जॉईन करणार?" "उद्याला करणार." सांगत दोघेही गप्पा गोष्टी करत आजोबांच्या वाढदिवसाची खरेदी करत घरी आले. तर मग मैत्रिणींनो, कसा वाटला भाग? या कथेच्या लेखिका त्रिवेणी जाधव या आहेत. भाग आवडला असेल तर व्हिडिओला हाईक करा, लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. आणि हो, मन माझे चॅनेल तुमच्यासाठी अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या कथा घेऊन येत असते. तर माझ्या चॅनेलवर कभी अलविदा ना कहना, सात फेरे अग्नीच्या साक्षीने, प्रीत जडली हृदयी, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, अ सिग्नेचर ऑफ लव्ह या कथाही पूर्ण झाल्या आहेत. याही कथांचे भाग पाहून चॅनेलला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक यू फॉर